नमस्कार. तर कसं काय, तर आपल्याला झाला आता टाईम बैलाचा सोडायचा. बैल आपण डवऱ्याचे सोडून दिले चाराले आणि इकडे पाहू शकता तुम्ही चणा आहे. तर चण्याले पाणी दिल्यामुळे स्प्रिंकलरनं हे पाणी उडलं धुऱ्यावर. धुऱ्यावर उडल्याच्यानं धुऱ्यावर मस्त हिरवं, 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 हिरवं चारा आला नवीन, 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 नवीन फुटवा आणि तो मस्त बैलाले खायला भेटून राहिले. तर बैल एवढ्या आनंदानं खाऊन राहिले, तर का सांगू तुम्हाला. त्याले असं वाटून राहिलं का किती खाऊ नये किती आणि मले पण असं वाटते चरा जोपर्यंत तुमच्यावाले पोट भरत नाही ना तोपर्यंत चरा बिनधास्त चरा का टेन्शन घेऊ नका. तर असाच आनंद राहते राजेहो. कसं आहे या मुक्या जनावरावर प्रेम करणं म्हणजे काही साधारण गोष्ट नाही. माणसावर तर कोणी करते पण मुक्या जनावरावर पण प्रेम करायला पाहिजे. तेव्हा कुठं ते आपल्याला प्रेम देते आणि आपल्याला त्याचीवाली काय म्हणते त्याचा आशीर्वाद लागते. त्याचे आशीर्वादानंच तर आपण जे काही आहे ते त्याच्या आशीर्वादानं जे काही आहे ते चालते आपलं. जमिनीला जसे त्याच्या खुरा लागल्या पाहिजे म्हणजे तर खरोखर आहे. जमिनीला त्याच्या खुऱ्या जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत उत्पन्नात वाढ होत नाही आणि ते आनंदच वाटत नाही. जेव्हा तो जो काय म्हणते त्याचा पोयटा त्या मातीत पडते आपल्या जमिनीच्या तेव्हा तो तिची जमीन माती जी आहे कशी भुसभुशीत होऊन जाते. आता तसंच आहे ते त्याचं वेगळंच आहे. जय रामजी की